EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा आणि मौल्यवान घटक आहे। मित्रांनो, स्पर्धा परीक्षा असो किंवा जीवनातली कोणतीही मोठी परीक्षा असो, त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक जो लागतो तो संयम आहे, सातत्य आहे किंवा त्याला आपण कन्सिस्टन्सी या नावाने ओळखतो। म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये जेवढा काही कालावधी असतो किंवा तुम्ही जर तयारी करत असाल तर त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे आणि संयमाने जर तयारी करत असाल तर 100% यश हे तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। मी सचिन गुळिक स्पर्धाग्राम आणि EMPSC कट्टाच्या डिजिटल आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। आपण गट क संयुक्त पूर्व परीक्षा गट क याच्या भाग 3 मध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतोय। आता या संयुक्त पूर्व परीक्षेच्या निमित्ताने आणि त्याचबरोबर अशा पद्धतीचे काही जे लेक्चर्स तुम्हाला वारंवार हे देण्याचा ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जो प्रयत्न केला जातोय, तर याच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण परीक्षेसाठी येणारे सगळे जे क्वेश्चन्स आहेत त्याचबरोबर विश्लेषण आहे, विश्लेषणाच्या माध्यमातून बरेच प्रश्न तिथे यावे अशी आपण अपेक्षा करतोय। आता पहिल्या प्रश्नाकडे वळतोय आपण की 1887 साली इंग्लंडमध्ये भारतीय सुधार समिती, या भारतीय सुधार समितीची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली होती? ही भारतीय सुधार समिती काय होती, कोणाच्या आधारावर होती आणि कशासाठी सुरू केली होती हे एकदा तुम्हा सगळ्यांना बघायचं आहे। तर भारतीय सुधार समिती, मग ही भारतीय सुधार समिती का आणि कोणी स्थापन केलेली होती? तर 1887 हे वर्ष आहे। मग तुम्हा सगळ्यांना माहिती आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा कालावधी आहे। बरं, 1887 आणि इंग्लंड आहे, त्याचबरोबर भारतीय सुधार समिती, ह्या तिन्ही कन्सेप्ट वेगवेगळे आहेत। भलेही फोटो तिथे दिला असेल दादाभाई नौरोजींचा, मग तुम्हाला 5 सेकंदाचा जो लूप दिला होता त्याच्यामध्ये तुम्ही 1 2 3 4 सुरू करायचं आहे। आता विश्लेषणाचा भाग काय येतो माहिती आहे का? तर 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची इथं स्थापना झालेली होती। कुठं? मुंबईमध्ये। अर्थातच भारतामध्ये अखिल भारतीय स्तरावरती एक राजकीय संघटना सुरू झाली होती की सगळे प्रॉब्लेम सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सरकारकडून एक सेफ्टी वॉल म्हणून डफरींच्या डोक्यातून आलेली एक सुपीन कल्पना आणि ॲलन ह्यूमने त्याला प्रत्यक्षात उतरवलेली होती, ती म्हणजे INC म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेस होते। आता गमतीचा भाग हा होता की इंग्लंडमध्ये सुद्धा आणि ब्रिटनच्या पार्लमेंट अर्थातच ब्रिटनच्या संसदेमध्ये सुद्धा एक ब्रिटनचे मेंबर बनलेले ब्रिटनच्या पार्लमेंटचे मेंबर बनलेले पहिले व्यक्ती जर कोण असतील तर ते होते दादाभाई नौरोजी व्यक्ती। आता या भारतीय सुधार समितीची स्थापना ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केली होती? दादाभाई नौरोजींनी। पण ही कोणाच्या आधारावरती किंवा याला आधारभूत संस्था कोणती होती यावरती तुमचा एखादा आयोगाचा प्रश्न पडू शकतो। तर याला इंग्लंड, लक्षात ठेवा ही महत्त्वाची संस्था आहे, इंग्लंड सुधार समिती। आणि इंग्लंड सुधार समितीच्या आधारावरती दादाभाई नौरोजी यांनी काय केलं होतं? तर इंग्लंडमध्ये अर्थातच लंडन या शहरामध्ये ही भारतीय सुधार समिती तिथं बनवलेली होती। त्याचं कारण काय होतं? तर तिथं असणाऱ्या भारतीय जनतेमध्ये जनजागृती करायची होती आणि त्याचबरोबर तुमचं सरकार जे आहे अर्थातच हे गव्हर्नमेंट भारतीय लोकांवरती कशा प्रकारचा अन्याय आणि अत्याचार करतं, तर हे सगळ्या तिथल्या लोकांना जागं करण्यासाठी, त्याचबरोबर तिथं असणाऱ्या संसदेला जागं करण्यासाठी आणि भारतीय परिस्थिती तिथं समजावून सांगण्यासाठी तयार केलेली आणि सुरू केलेली दादाभाई नौरोजी यांची ही महत्त्वाची संघटना। बरं, तिथं दादाभाई नौरोजी यांच्यासोबत अजून कोणकोणत्या व्यक्ती काम करत होते यावरती तुमचा प्रश्न एखादा विचारला जातो। तर तिथं ॲनी बेजंट या महत्त्वाच्या व्यक्ती तिथं होत्या, पहिली गोष्ट। त्याचबरोबर दुसऱ्या व्यक्ती कोण होत्या? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले योमेशचंद्र बॅनर्जी हे बंगालमधून वकील होते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष बनले होते। तर अध्यक्ष होण्यासाठी शिफारस कोणी केली होती? दादाभाई नौरोजी यांनी। म्हणजेच 1885च्या अधिवेशनाचे अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी हे प्रख्यात वकील होते आणि 1886चं जे कलकत्ता या ठिकाणी भरलेलं अधिवेशन होतं, या अधिवेशनाचे अध्यक्ष स्वतः दादाभाई नौरोजी। आणि तिसरं जे अधिवेशन आहे कोणतं? 1887चं, तर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर इथं बद्रुद्दीन तय्यबजी, अर्थातच हे पहिले मुस्लिम व्यक्ती या ठिकाणी झाले होते। आणि या मद्रासच्याच अधिवेशनामध्ये रानडे यांनी काय उभा केली होती? तर सोशल कॉन्फरन्स, म्हणजेच त्याला काय म्हणू आपण, सामाजिक परिषद उभा केली किंवा सुरू केलेली होती। ही सामाजिक परिषद 1887 आणि त्याचबरोबर 1890 मध्ये त्यांनी औद्योगिक परिषद सुद्धा इथं सुरू केलेली होती। बरोबर, म्हणजेच हे दादाभाई नौरोजी असे व्यक्ती आहेत की ज्यांनी ड्रेन ऑफ वेल्थ म्हणजेच भारतीय निसारणाचा सिद्धांत मांडलेला होता आणि भारतीय संपत्तीचा निसारणाचा सिद्धांत मांडण्यामध्ये त्यांनी अशा प्रकारचा एक पहिल्यांदा निबंध लिहिला होता आणि त्या निबंधाला नंतर काय केलं होतं? आपल्या एका ग्रंथामध्ये द अन ब्रिटिश रूल इन इंडिया नावाच्या या ग्रंथामध्ये त्यांनी काय केलं? तो निबंध इन्क्लुडिंग केला। म्हणजेच तुम्हाला प्रश्न विचारला जातो की आर्थिक निसारणाचा सिद्धांत कोणी मांडला? तर यांनी मांडला। अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, इथं रानडे यांचं नाव आलं होतं, बरोबर, न्यायमूर्ती रानडे। तर आर्थिक निसारणाचा सिद्धांत यांचा होता आणि त्याच
त्याचबरोबर आर्थिक अपहरणाचा सिद्धांत कोणाचा असेल तर तो न्यायमूर्ती रानडे यांचा होता. अपहरण म्हणजेच काय तर सगळी संपत्ती अचानक एकाच वेळी घेऊन जाणे आणि निसारण म्हणजे काय तर थोडी थोडी घेऊन जाणे. जसे समुद्राची माती वा रेती हे हातातून हळूहळू निसटत असेल तर त्याला निसारण असं म्हटलं जातं. अर्थातच यामध्ये इंग्लंड सुधार समितीच्या आधारावरती लंडनमध्ये किंवा इंग्लंडमध्ये भारतीय सुधार समितीची स्थापना केली होती. मग यामध्ये हे उमेशचंद्र बॅनर्जी 85च्या काँग्रेस अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष, जे अधिवेशन मुंबईमध्ये झालं होतं, आणि या अधिवेशनाची जबाबदारी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन नावाच्या एका संघटनेवरती येऊन पडली होती आणि त्यांनी पार पाडली होती. दादाभाई नौरोजी झालं. याचं उत्तर हे आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे महत्त्वाचे व्यक्ती आहेत ज्यांनी काँग्रेसवरती भरपूर वेळा टीका केलेली होती आणि त्याचबरोबर हे 1895च्या पुणे काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले होते. यामध्ये लोकमान्य टिळक यांनी रानडे आणि त्याचबरोबर गोखले या दोघाही महत्त्वाच्या व्यक्तींना, अर्थातच मवाळवादी व्यक्तींना काय केलं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर काढून दिलं. आणि त्याचबरोबर अजून एक संघटना होती ज्याचं नाव होतं पुणे सार्वजनिक सभा, आणि या सभेतून सुद्धा टिळकांनी ह्या दोघांना बाहेर काढलं होतं. त्याचाच परिणाम म्हणजे 1907 मध्ये सुरत या अधिवेशनामध्ये काय केलं, ह्या महत्त्वाच्या गोखले, टिळक तर रानडे तर राहिले नव्हते, पण गोखलेंनी काय केलं तर लोकमान्य टिळकांना 1907 मध्ये सुरतच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसमधून बाहेर काढलं होतं. त्यानंतर न्यायमूर्ती चंदावरकर, तर हे प्रार्थना समाजाबरोबर असणारे महत्त्वाचे व्यक्ती, त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संस्था किंवा सामाजिक सुधारणावादी जेवढ्या संस्था काम करत होत्या त्याच्यामध्ये सल्लागार आणि आधारस्तंभ म्हणून काम करणारे महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे नारायण चंदावरकर होते, न्यायमूर्ती नारायण चंदावरकर. तर अशा पद्धतीचा हा पहिला प्रश्न आहे. त्यानंतर महत्त्वाचा आहे दुसरा प्रश्न. मित्रांनो लक्षात ठेवा, ही एमपीएससीच फक्त आहे. एमपीएससी ही परीक्षा खूप अवघड असते असं नाही, पण अवघड असते कशाला, की ज्यांनी प्रॉपर अभ्यास केलेला नसतो, ज्यांचा प्लान चुकलेला असतो, ज्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळत नाही, ज्यांच्याकडे प्रॉपर मटेरियल नाही. परंतु सोपी कोणासाठी आहे की ज्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु या एमपीएससी पेक्षा अजून एक परीक्षा अवघड असते, आणि ती परीक्षा कोणती असते तर ती परीक्षा म्हणजेच आपल्या जीवनाची एक्झाम असते. आणि ही जीवनाच्या परीक्षेपेक्षा अवघड कोणती एक्झाम नाही. म्हणून एमपीएससी करत असताना तुम्ही जर ताणतणाव जर घेऊन करत असाल तर त्याला काहीही अर्थ नाही किंवा तुमचा रिझल्टही येणार नाही, येण्याचे चान्सेसही नाकारता येतात. म्हणून अभ्यास कमी करा, परंतु डोक्याला येणारा जो ताण आहे तो ताण घेऊ नका. कारण का तर सर्वात जास्त टेन्शन महाराष्ट्र या फील्डमध्ये जर कोणाला येत असेल या जनरेशनमध्ये तर ते फक्त कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना येतं. काही इन्सिडेंट असे घडतात की ज्या इन्सिडेंटवरून मला हे बोलणं भाग पडतं. आणि महत्त्वाचं आहे की मी प्रत्येक वेळी लेक्चरमध्ये तुम्हाला मोटिवेट करत असतो. त्याचं कारणच हे आहे की इतिहास हा तुम्हाला पुस्तक वाचून आणि नोट्स वाचून पण समजणार आहे, किंवा मी नाही शिकवलं तर दुसरं कोणीतरी शिकवणारच आहे, किंवा ऑनलाईन तुम्हाला मिळून जातं. परंतु याच्यामध्ये इतिहासाबरोबर तुम्हाला अनुभव पण शिकवायला पाहिजे, जो अभ्यास करता करता आम्ही लोकांनी एक्सपिरियन्स केला होता. तुम्हाला काही वेगवेगळ्या गोष्टी जाणीव करून देणं गरजेचं होतं. आणि म्हणून मी प्रत्येक वेळी तुम्हाला मोटिवेशनचे काहीतरी सेंटेन्सेस सांगतो की जेणेकरून ह्या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला इतिहास आणि प्लस जे करू इच्छित नाहीत किंवा आउट ऑफ फ्लो झालेले आहेत तर त्यांना परत एकदा नवचेतना मिळते. आणि असेच नवचेतना देणारे फोन्स आणि कॉल्स मला येत राहतात, त्याचबरोबर मेसेजेस येतात. हा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद आहे की तुम्ही सगळेजण हा सकारात्मक प्रतिसाद देता. आणि त्याचबरोबर या परीक्षेपेक्षा सर्वात परीक्षा अवघड असते जीवनाची. त्याच्यामुळं ही परीक्षा काहीच नाही, फक्त प्रामाणिक अभ्यास करा, ही परीक्षा पास होऊन जाता. परंतु खरी परीक्षा तर ती जीवनाची असते की वयाच्या 100 वर्षापर्यंत आपल्याला ती फेस करायची असते आणि ती परीक्षाच आपल्याला देत राहायची असते. म्हणून ताणतणाव घेऊ नका कोणत्याही प्रकारचा. बस समाधानी माना की जेवढं झालेलं आहे तेवढं, कारण अभ्यास हा फुलफिल कधीच होतं. मी लास्ट टाइम एका मित्राचं उदाहरण सांगितलं होतं. त्याच्यामुळे जेवढं झालेलं आहे तेवढं सफिशियंट आहे. अशा या दिवसामध्ये आपण फील करतो की हे वाचलं नाही, ते वाचलं नाही, हे येत नाही, ते येत नाही, रिझल्ट येणार की नाही, आपल्याबद्दलच अविश्वास तयार होतो स्वतःचा. आणि मग आपण डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपण कोणाचंच ऐकत नाही. म्हणून एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा की व्यक्त व्हायला शिका. ठीक आहे, व्यक्त व्हायला शिका. आणि हे व्यक्त होणे म्हणजे काय असतं की आपल्या मनामध्ये जे काही ट्रबलिंग चालू आहे, जे काही भांडण चालू आहे, जे काही युद्ध चालू आहे घनघोर, तर ह्या युद्धासाठी तुम्ही कोणत्या तरी व्यक्तीबरोबर असं एक्सप्रेस व्हा. अर्थातच हे एक्सप्रेस व्हाचा अर्थच काय आहे तर तुम्ही महत्त्वाचं आहे की व्यक्त झाले पाहिजे तुमच्या मनामध्ये काय गोंधळ सुरू आहे तो. ठीक आहे, हा एक आजचा लेसन आहे. तसाही फिलॉसॉफर आहे त्याच्यामुळे ही थोडीशी फिलॉसॉफी येतेच लेक्चरमध्ये, तुम्हाला फक्त झेलायचं आहे. खालील घटना कालानुक्रमे लावा. एक प्रश्न अशा प्रकारचा तुम्हाला विचारला जातो. तर इल्बर्ट बिल आहे, व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट आहे, वेव्हल योजना आणि इंडियन हायकोर्ट ऍक्ट आहे. तर यामध्ये घटना कालानुक्रमे लावा. पहिल्यांदा आपल्या या घटनांचं वर्ष तर माहीत असायला पाहिजे. तर इथं सगळ्यांना समजलं हे सगळे एमपीएससी आणि जीवनाची परीक्षा 2 आणि त्याचबरोबर ताणतणाव आहे. त्याच्यामुळं
आत्ता जस्ट सुरू झालं आयुष्य आणि तुम्ही लोक ह्या ताणतणावामध्ये जर जगत असाल तर जिंदगी अपनी तरीके से जियो, दूसरों के तरीकों से तो सर्कस चलती है ना. हे सिंपल काहीतरी मी वाचलं होतं कुठेतरी. तर हे सर्कस नाही, आयुष्याचे सर्कस नाही बनवायचे आपल्याला. ते झाले फिलॉसॉफीचा भाग. तर इल्बर्ट बिल आहे, हे इल्बर्ट बिल 1883 मध्ये आलेलं होतं. त्यानंतर व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट हे 1878चं आहे. वेवेल योजना ही वेवेल योजना ही 1945ची आहे आणि इंडियन हायकोर्ट आहे हे 1861चा ऍक्ट आहे. मग तुम्हा सगळ्यांना अंदाज आला असेल की नेमकं कोणत्या कायद्याने बरोबर कोणत्या घटना पहिल्यांदा जमतात. तर या ठिकाणी पहिल्यांदा जमते 1861. म्हणजे इथं ड येऊन जातं, इथं एक ड आहे आणि या बाजूला एक ड आहे. त्यानंतर दुसरी घटना घडते कोणती तर 1878ची आहे. म्हणजेच इथं ब यायला पाहिजे, इथं ब आहे, या ठिकाणी हे ब आहे. त्यानंतर तिसरी महत्वाची घटना घडते कोणती तर 1883ची, म्हणजेच अ यायला पाहिजे, इथं आहे. अर्थातच याचं उत्तर आहे क पर्यंत पोहोचण्याची गरज नाही तुम्हाला. तर इथं हे 1 नंबरचा ऑप्शन इथं बरोबर येऊन जातो. आता या घटनांबद्दल थोडक्यात आपल्याला बघायचं आहे की लॉर्ड रिपन यांचा कालावधी होता आणि लॉर्ड रिपनचा कालावधी आहे 1880 पासून 1884. केवळ ह्या इल्बर्ट बिलाच्या कायद्यामुळं, इल्बर्ट बिलामुळं लॉर्ड रिपन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. कारण काय होतं तर लॉर्ड रिपन यांनी इल्बर्ट बिल आणलं होतं. म्हणजेच काय तर इथं भारतीय न्यायाधीशांच्या समोर ब्रिटिश किंवा इंग्रज व्यक्तींचा, गुन्हेगारांचा इथं खटला चालवला जाणार होता आणि म्हणून हा खटल्याच्या विरोधामध्ये ब्रिटनची जनता आणि भारतातील अधिकारी लोकांनी काय केलं, रिपनच्या विरोधामध्ये खूप मोठं आंदोलन उभा केलं आणि याचा परिणाम असा झाला होता की 1884 मध्ये लॉर्ड रिपनला भारतातून काढता पाय घ्यावा लागला होता. रिपन यांनी काय केलं होतं 1881 मध्ये पहिली जनगणना आणली होती. 1881 मध्ये पहिला फॅक्टरी ऍक्ट, फॅक्टरी ऍक्ट कोणाच्या शिफारशीने आला होता तर ॲबॉट नॉट यांच्या शिफारशीने आला होता. हे बॉम्बेचे कोण होते, जिल्हाधिकारी होते. यावरती प्रश्न आलेला आहे. या रिपन यांनीच काय केलं 1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा लागू केलेला होता. तर ह्या सगळ्या घटना किंवा 1882च्या दरम्यान त्याने इल्बर्ट बिल असेल, व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट असेल किंवा इंडियन आर्म्स ऍक्ट असेल किंवा वय कमी केलेलं जास्त असेल, तर ह्या सगळ्या घटना ह्या रिपनच्या कालावधीमध्ये घडून आलेल्या होत्या. दुसरा आहे 1878 मध्ये काय केलं व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट. तर 1878 मध्येच का आणला होता तर 1876 मध्ये. ओके, कालावधी कोणाचा येतो तर इथं कालावधी, ह्या सगळ्या घटना लक्षात ठेवा. तर कालावधी आहे लॉर्ड लिटन याचा. लिटनचा कालावधी 1876 पासून 1880 पर्यंत जातो आणि त्या दरम्यान 76 पासून 80 पर्यंत भारतामध्ये भीषण दुष्काळ पडला होता. सर्वात मोठा दुष्काळ तोच कन्सिडर केला जातो. दुसरी गोष्ट 1876च्या कायद्यानुसार, रॉयल टायटल ऍक्ट नुसार, ओके, एक्सप्रेस व्हा आणि व्यक्त व्हा, जो तुम्हाला योग्य वाटतो, शिक्षक, मित्र, बहीण, भाऊ, आई, वडील, मार्गदर्शक कोणी असो, त्याच्या पुढे एक्सप्रेस तर व्हायचा प्रयत्न करा की नेमकं काय चालू आहे आपल्यामध्ये आणि त्याला सांगण्याचा प्रयत्न करा, समजून घ्या त्यांना. रॉयल टायटल ऍक्ट पास केला. या ऍक्टनुसार 1877 मध्ये काय केलं तर राणीला पदवी द्यायचा समारंभ, अर्थातच इथं दिल्लीचा दरबार भरवला आणि दिल्ली दरबारावरती साधारणतः लाखो रुपये त्या लिटरनी काय केलं खर्च केलेले होते. म्हणून भारतीय वर्तमानपत्रांनी काय केलं त्याच्यावरती टीका केली. यांनी काय केलं 1878 मध्ये देशी वर्तमानपत्र बंदीचा कायदा आणला आणि या कायद्यानुसार सगळ्या वर्तमानपत्रांचा गळा दाबण्याचं काम केलं होतं. याची उठवणी किंवा ह्या वर्तमानपत्राच्या कायद्याचं रिलीज कुणी केलं होतं, लॉर्ड रिपन यांनी केलेलं होतं. आता हा आहे. त्याचबरोबर इथं इंडियन आर्म्स ऍक्ट सुद्धा इथं पास केला होता, म्हणजे भारतीय लोकांना शस्त्रबंदीचा कायदा सुद्धा याने पास केला होता. दुसरी गोष्ट वय 21 वरून याने 19 केलं, म्हणजे भारतीय व्यक्तीने इथं परीक्षेलाच बसू द्यायचं नाही. तर हे लॉर्ड लिटन याच्या कालावधीमध्ये घडलेल्या काही महत्वाच्या घटना. आणि इथं 76 ते 80 मध्ये त्यांनी दुष्काळ आयोगाची नेमणूक सुद्धा इथं केलेली होती. ठीक आहे. तर त्यानंतर महत्वाचे तिसरे आहे वेवेल योजना. हे वेवेल कोणत्या कालावधीसाठी भारतात आले होते तर इथं 1943 पासून 1947 पर्यंत लॉर्ड वेवेल होते आणि त्याच दरम्यान काय केलं होतं तर इंग्लंडमध्ये त्यांना इंग्लंडच्या प्राईम मिनिस्टरने बोलावून घेतलं आणि सांगितलं काय तर हिंदू आणि मुस्लिम यांचं भांडण आहे असंच भारतामध्ये चालू राहू दे, तू फक्त स्वातंत्र्याची घोषणा कर. परंतु या वेवेल यांना काय केलं आवडलं नाही. हे वेवेल 1945 ला कुठं आले भारतात रिटर्न आले त्यांना भेटून प्राईम मिनिस्टरला आणि भेटून आल्यानंतर काय केलं त्यांनी काय केले भेटायला तिकडे जाण्याच्या अगोदरच आपली एक योजना तयार केली होती. आल्यानंतर त्यांनी योजना डिक्लेअर केली आणि त्या योजनेलाच काय म्हटलं जातं वेवेल योजना. आणि या वेवेल योजनेनंतर इथं भरली होती काय सिमला परिषद भरली सर्व पक्षीय नेत्यांचे 1945 ला. परंतु यांचे निर्णय आवडले नाहीत म्हणून लॉर्ड वेवेल यांनी काय केले 1947च्या फेब्रुवारीमध्ये आपला पदाचा राजीनामा दिला, म्हणजे त्यांचा कालावधी संपला. आणि मग फेब्रुवारीमध्ये नियुक्त केलं होतं कोणाला तर इथं नियुक्त केलं माउंट बॅटन यांना, ज्यांना पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये लढण्याचा
आणि संयुक्त फौजांचं नेतृत्व करण्याचा खूप मोठा अनुभव होता. प्रश्नाच्या निमित्ताने पाठीमागे एकदा मी माउंटबॅटन यांच्यावरती जास्त बोललेलो आहे. त्यानंतर महत्त्वाचे इंडियन हायकोर्ट ऍक्ट आहे. तर लॉर्ड कॅनिंगच्या कालावधीमध्ये भारतामध्ये कायदे करायचे होते आणि म्हणून 1861 मध्ये लॉर्ड कॅनिंगच्या कालावधीमध्ये इंडियन हायकोर्ट ऍक्ट आणला. आणि इथं दुसरे महत्त्वाचे व्यक्ती आहेत लॉर्ड एल्जिन पहिले, यांचा केवळ 2 वर्षामध्ये कामाच्या ताणतणावामुळे मृत्यू झाला होता. तर यांनी काय केलं, 1862 मध्ये 3 हायकोर्ट बनवले. म्हणजे इथं जुलैमध्ये इथं बॉम्बे, इथं मद्रास, बॉम्बे, बंगाल आणि मद्रास. तर ह्या 2-3 प्रांतामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 3 प्रांतामध्ये काय केलं, हायकोर्ट बनलेले होते. तर पहिल्यांदा भारतामध्ये हायकोर्ट या 3 प्रांतामध्ये बनले. त्याचबरोबर याच 3 प्रांतामध्ये विद्यापीठ पण सुद्धा बनलेली होती. तर अशा पद्धतीने याचं उत्तर कोणतं जातं, ड, ब, अ, क, अ आणि क जातं. एक छोटीशी सूचना आहे, कंबाईन गट ब ह्या पूर्व परीक्षेसाठी अजून काही दिवस राहिलेले आहेत. 10 ते 12 दिवस राहिलेले असतील किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी राहिलेला आहे. साधारणतः 15 दिवसापर्यंत आपण गृहीत धरू. आणि या कालावधीमध्ये तुम्हाला 12 तासाची एक बॅच आहे, अर्थात 12 लेक्चर्स आहेत वेगवेगळ्या टायटलचे. तुम्हाला काय करायचं आहे, सिंपल स्पर्धाग्राम नावाचे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. बघा, एक लक्षात ठेवायचं की पास होणाऱ्यांना काय मिळतं की ज्यांनी प्रयत्न करायचं सोडलेलं असतात त्यांना ते यश मिळत असतं. म्हणून गंमत अशी आहे की रिग्रेट फील व्हायला नको की मी इतिहासामध्ये परत एकदा हे कोर्स करायला पाहिजे होता की जेव्हा तुमचा कट ऑफ किंवा तुमचे मार्क कमी येतील. त्याच्यामुळं फील होण्याच्या अगोदर याची फी साधारणतः 270 रुपयेपर्यंतच आहे फक्त. आणि या कोर्समध्ये आपण आधुनिक भारत, महाराष्ट्र आणि समाजसुधारक हे अति उत्तम रीतीने इथं कव्हर केलेले आहेत. म्हणून तुमचा अभ्यास जो आहे तर त्या अभ्यासाला काय करायचं, ह्या 15 पैकी कमीत कमी 12-13 मार्कांसाठी, 12+ मार्कांसाठी या इतिहासाच्या कोर्सची जर जोड दिली आणि हा कोर्स तुम्ही ऐकताय ठीक आहे, पण तुमच्या मित्रांना पण सांगा की अशा प्रकारचा एक कोर्स आहे आणि पुढच्या काही दिवसांसाठी तुला अशा प्रकारचा जो कोर्स केला तर चांगले मार्क मिळून जातील. हा माझा नंबर आहे, यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, मेसेज करून तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करून. आणि इतिहासाची काय अडचण असेल तर यावरती विचारू शकता किंवा टेक्निकली काही इश्यू असेल तुम्हाला ऍप्लिकेशन बद्दल किंवा कोर्स बद्दल तर यावरती तुम्ही फोन करू शकता. ऑफिसचा नंबर आहे. पुढील प्रश्न महत्त्वाचा आहे की वर्णनावरून व्यक्ती ओळखा. आपली संमती न घेता बालपणी झालेला विवाह त्यांनी काय केला होता, अमान्य केला आणि त्यांनी पतीसोबत राहायला नकार दिला होता. पहिलं स्टेटमेंट आहे. या खटल्याची चर्चा पूर्ण जगभर झाली होती आणि इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये या खटल्याला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली. तिसरं स्टेटमेंट आहे, 1891च्या संमती वयाच्या कायद्याला काय केलं, कायदा होण्यासाठी ही यांची म्हणजे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची घटना. तुम्ही हे सगळे स्टेटमेंट 1-2 वाचला असेल तरी ऑप्शन जर सुचत असेल तर 1, 2, 3, 4 मध्ये तुम्ही उत्तर देत चला लाईव्ह चॅटमध्ये. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून आपल्याबरोबर त्यांचा पण फायदा होईल. आणि तुम्ही असंच प्रेम करत राहा आणि तुमचे अर्थातच डायरेक्ट आणि इनडायरेक्टली हे आशीर्वादच आहेत म्हणायला हरकत नाही. 1891च्या या संमती वयाच्या कायद्याला काय केलं होतं, वरील घटना खूप महत्त्वाची ठरली होती, जी ही घटना होती. मुंबईच्या सुतार पंचायतीने दंड ठोठावला, मात्र नवऱ्याला काय केलं होतं, मोठी रक्कम दिली आणि त्यांनी रखमाबाई यांनी काय केलं होतं, यांनी तर तुरुंगवास टाळलेला होता. तर अशा प्रकारचं ऑप्शन्समध्येच एक उत्तर दिलेलं आहे मी, परंतु तुम्हा सगळ्यांना या उत्तराची अपेक्षा माझ्याकडून होती, परंतु ते ऑप्शनमध्ये दिल्यामुळे तुम्हा सगळ्यांना गंमत झाली. तर आनंदीबाई जोशी नाही तर याचं उत्तर आहे डॉक्टर रखमाबाई राऊत यांनी. तर यांचे जे पती होते यांनी काय केलं, लहानपणी जेव्हा विवाह झाला होता तर त्यांनी मोठे झाल्यानंतर यांनी सांगितले की मला लहानपणातला विवाह मला मान्य नाही, कारण तो माझ्या बालपणामध्ये झाला होता. आणि म्हणून यांच्या पुढे सरकारने काय केलं किंवा न्यायालयाने काय केलं होतं, तर एक तर तुरुंग नसेल तर दुसरा ऑप्शन होता कोणता, तर तुम्ही नवऱ्याच्या घरी काय करायचं, नांदण्यासाठी जायचं. परंतु इथं काय सांगितलं यांनी, नवऱ्याच्या घरी जाण्यापेक्षा मी काय करतोय तर यांना ठराविक अमाऊंट देऊन देते आणि मग हा तुरुंगवास पण टाळतोय. आणि त्याच्यानंतर मग ह्या रखमाबाई राऊत यांनी काय केलं होतं, तर फॉरेनला डिग्री घेण्यासाठी गेल्या आणि तिथं जाऊन त्यांनी डॉक्टर बनल्या. विशेष म्हणजे पहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी जरी असतील आणि त्यांच्या पदवीदान समारंभासाठी पंडिता रमाबाई तिथं हजर राहिलेल्या होत्या, लक्षात ठेवा. आणि मग इथं पंडिता रमाबाई आता ह्या पहिल्या डॉक्टर होत्या, परंतु आल्यानंतर काही कालावधीमध्ये त्यांचं निधन झालं, म्हणजे त्यांनी प्रॅक्टिस केल्या नव्हत्या. परंतु इथं प्रॅक्टिस अर्थात सराव करणाऱ्या पहिल्या डॉक्टर कोण होत्या, तर डॉक्टर रखमाबाई राऊत या होत्या. म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे आहे. आता पंडिता रमाबाई आपल्याला शिकलो मगाशी लास्ट लेक्चरमध्ये की शारदा सदन, आणि त्याचबरोबर यांनी केलेलं जेवढं काम होतं तर यांनी उभा केलेले सदन असतील, त्यांनी उभा केलेल्या संस्था असतील किंवा सामाजिक किंवा पतित स्त्रियांसाठी, अंध मुलांसाठी, सगळ्या लोकांसाठी जे काम केलं होतं तर त्यांचा मी काल PDF शेअर केली होती टेलिग्राम चॅनलवरती, तुम्ही सगळेजण बघून घ्या. उभा केलेल्या संस्था. कृष्णाबाई केळवळकर कोण होत्या,
तर छत्रपती शाहू महाराज यांनी 1889 मध्ये जे बॉम्बेचं अधिवेशन होतं मुंबईचं, या अधिवेशनासाठी ज्या महिला पाठवल्या होत्या त्यामध्ये महत्त्वाची महिला म्हणून या कृष्णाबाई केवळकर होत्या. तर ह्या काही महत्त्वाच्या महिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल किंवा सामाजिक सुधारणा चळवळीमध्ये योगदान देत होत्या. पुढील प्रश्न आहे, घटना कालानुक्रमे लावा, योग्य क्रम लावायचा आपल्याला. आता घटनेमध्ये विचारलंय की सभा, समाज आणि संघटना. आयोगाचा एक फिक्स क्वेश्चन आहे. मी इथं काय करतो, याला IMP लिहून टाकतो आणि यावरती 100% तुमचा एखादा तरी प्रश्न बनू शकतो. ठीक आहे, यावरती लक्ष द्या. हे सगळे सभा, समाज आणि संघटना हे खूप महत्त्वाचे आहेत. इकडे तिकडे PDF तुम्हाला माझ्या नावाचे भेटून जाईल, त्यामध्ये बऱ्यापैकी कव्हर केलेले, ऑलमोस्ट सगळंच कव्हर केलेलं आहे. तर ब्राह्मो समाज, ब्रह्महंस, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज आणि रामकृष्ण समाज, रामकृष्ण मिशन आहे. तर प्रत्येकाचं वर्ष तुम्हाला लक्षात असायला पाहिजे, तरच याचा घटनाक्रम तुम्हाला लक्षात राहणार आहे. तर पहिल्यांदा कोणता समाज बनतो, तर सुरुवातीला आहे आत्मीय सभा. पण आत्मीय सभेच्या नंतर इथं समाज कोणता आला होता, तर 1828 मध्ये बनलेला ब्राह्मो समाज आहे. त्यानंतर दुसरा महत्वाचा कोणता समाज येतो, परमहंस येते, 1849 मध्ये येतं. प्रार्थना समाज येतो 1867 मध्ये. आर्य समाज आहे 1875. रामकृष्ण मिशन आहे 1896, काही ठिकाणी 97 भेटून जाईल. आणि सत्यशोधक समाज आहे 1873चा. मग तुम्हाला सगळ्यांना भेटलं की इथं ब्राह्मो समाज राजाराम मोहन रॉय आहे, त्याबरोबर दादोबा पांडुरंग तडखरकर 49, प्रार्थना समाज दादोबा पांडुरंग आणि तडखरकर बंधू, सत्यशोधक महात्मा फुले, त्याचबरोबर आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती, मूळ शंकर तिवारी नाव, रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद. तर अशा पद्धतीनं अ ब क ड यामध्येच ऑप्शन येणार आहे. म्हणजेच इथं आपल्याला याच सिक्वेन्समध्ये उत्तर शोधत बसायचं. तर याचं उत्तर आपल्याला 1 नंबरचं सापडून जातं. तर हा जो समाज आणि सभा संघटना जे आहे तर हे खूप महत्त्वाचं आहे. याबरोबर तुम्हाला अजून काय करायचं आहे की यामध्ये महत्त्वाच्या व्यक्तींबरोबर सहभागी असणारा गट कोणता आहे तर त्यावरती एकदा लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर या सभा समाज संघटनेच्या बाबतीमध्ये कोणत्या ठिकाणी काय केलं होतं, याचं कार्य कशा पद्धतीचं चालत होतं, या सभा समाज संघटनेचं तत्व काय सांगत होतं, आणि त्याचबरोबर यांचे उद्देश कशा प्रकारचे होते. ठीक आहे, उद्देश कशा प्रकारचे होते. तर हे सगळे तुम्हाला घटक खूप महत्त्वाचे आहेत आणि यावरती आयोगाचा 100% एखादा तरी प्रश्न इथं पडूनच जातो. मग हे सगळे सभा, समाज आणि संघटना. यानंतर पुढील महत्त्वाचा घटक आहे क्रांतिकारी चळवळीवरती आपण एक प्रश्न घेतलेला आहे. तर लाहोर कट आहे, काकोरी, मेरठ आणि दिल्ली कट आहे. 1912, 28 आणि 25 आणि 28 परत एकदा आलं. तर यामध्ये तुम्हा सगळ्यांना माहित असायला पाहिजे की नेमकं कट कोणकोणत्या आणि कोणत्या घटनेबरोबर जोडले जाऊ शकतात. ओके, तर लाहोर कट जो आहे हा लाहोर कट आपल्याला 1928 मध्ये जोडता आला पाहिजे. काकोरी कट 1925 ला येतो. मेरठ कट हा 1928 मध्ये जातो आणि दिल्ली कट 1912 मध्ये जातो. बरोबर का? मग याचं उत्तर कोणतं असायला पाहिजे, तर याचं उत्तर एकतर इथं 2 पण येतं, परंतु 2 येणार नाही. तर इथं आपल्याला काय करतात, चेंज करता येऊ शकतं. तर कारण का, तर इथं एक ऑप्शन मध्ये 2 उत्तरच नाही, 4 उत्तर आहे. म्हणून आपल्याला काय करायचं, 28 ला इथं 4 ला जोडता येऊ शकतं. काकोरी कट 25 ला, मेरठ कट 28 ला जोडू आणि दिल्ली कट आहे तो 1912 ला. आता हे कट क्रांतिकारी आहेत, मग याच्यावरती कोणत्या घटना घडल्या होत्या त्या महत्त्वाच्या आहेत. तर 1912 ला दिल्ली कट मध्ये काय केलं होतं, रासबिहारी बोस यांनी काय केलं, 1911च्या कायद्यानुसार, लक्षात ठेवा, 1911च्या कायद्यानुसार 1912 मध्ये काय केलं, राजधानी बदलली आणि त्यावेळी लॉर्ड हार्डिंग दुसरा हा राजधानीमध्ये हत्तीवरून प्रवेश करत होता. आणि त्यावेळी रासबिहारी बोस यांनी काय केलं, तर चांदणी चौकामध्ये यांचं स्वागत समारंभ होत असतानाच त्यांच्या हत्तीवरती बॉम्ब टाकला आणि हत्ती जखमी झाला आणि त्या लॉर्ड हार्डिंगच्या अंगावरती पडला. म्हणजेच काय केला, तर लॉर्ड हार्डिंग जखमी झाला. मग रासबिहारी बोस इथून निघाले आणि 1923 पर्यंत कसे तरी भारतामध्ये राहिले, परंतु 23 ला ते कुठे गेले, जपानला गेले. आणि मग जपानला जाऊन तिथे एका रेस्टॉरंटमध्ये काम करत असताना त्यांनी एक प्रसिद्ध आयटम केला होता. त्याचं नाव होतं काय माहिती, इंडियन करी. आणि ह्या प्रसिद्ध आयटमला काय केलं होतं, जपानच्या सेन्सेक्स मध्ये सुद्धा स्थान दिलं होतं. ते रेस्टॉरंट अल्पावधीमध्ये खूप मोठं प्रसिद्ध झालं आणि तिथल्याच एका महिलेबरोबर त्यांनी विवाह केला आणि पुढे जाऊन त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली, जी सेना सुभाषचंद्र बोस यांना दिली. आणि त्या सेनेनं भारतातील ब्रिटिश सरकारला धक्के द्यायला सुरुवात केली होती 1945 पर्यंत. क्लिअर. 1928 मध्ये काय घडलंय, मेरठ कट. मेरठ कटामध्ये कोण कोण होते, तर डांगे होते, जोगळेकर होते, मिरजकर होते. ह्या सगळ्या लोकांना काय करायचं होतं, भारतातील ब्रिटिश गव्हर्नमेंटची सत्ता उलटवून लावायची होती आणि भारतामध्ये त्यांना समाजवादी व्यवस्था लागू करायची होती. आणि म्हणूनच त्यांनी काय केलं, मेरठ. परंतु कट सुरू होण्याच्या अगोदरच इंग्रज सरकारला कळाल्यामुळे काय केलं, या कटाची माहिती अगोदर कळाली आणि तो कट काय केला, बिमोड केला होता. त्यानंतर काकोरी कट आहे. ह्या काकोरी कटाचं विशेष काय होतं, 1924 मध्ये इथं बऱ्याच क्रांतिकारी लोकांनी गांधीजींची सविनय कायदेभंग चळवळ मागे घेण्यात आली. 1922
1922ला चौरी चौरा हत्याकांड. मग इथं काय केलं, कानपूर या ठिकाणी एक संस्था सुरू केली, संघटना, ज्याचं नाव होतं हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन. या संघटनेच्या वतीनं 9 ऑगस्ट 1925 मध्ये काय केलं, तर सहारनपूर ते लखनौ जाणारी एक रेल्वे त्यांनी काय केली, लुटली. आणि त्या रेल्वेमध्ये जवळपास 15 मिनिटांमध्ये 8,000 रुपयाची रक्कम आणि काही पिस्तूल किंवा काही बंदुका लुटलेल्या होत्या. ठीक आहे, 15 मिनिटांमध्ये. आणि यावरून काही 4 लोकांना फाशीची शिक्षा देण्यात आली. बाकीच्या लोकांना मात्र तिथं काय केलं, जन्मठेप आणि वेगवेगळ्या छोट्या मोठ्या शिक्षा दिल्या. मग ही संघटना बरखास्त होण्याच्या अगोदर काय केलं, तर 1928 मध्ये याचं नामकरण केलं हसरा, HSRA. चंद्रशेखर आझाद या संघटनेचे महत्वाचे व्यक्ती होते. आणि या संघटनेची स्थापना कुठं झाली, दिल्लीमध्ये झाली होती, फिरोजशाह कोटला मैदानावरती, या फिरोजशाह कोटला मैदानावर. आणि या सगळ्यांनी काय केलं होतं, तर एक कट रचला होता. तो कट कोणता होता, तर हा कट होता कोणता, लाहोरचा कट. लाहोर कट म्हणजे 1928चा. तर लाहोरचा कट काय होता, तर जेम्स स्कॉट, ठीक आहे, जेम्स स्कॉट हा लाहोरचा SP होता. आणि या SPने काय केलं होतं, तर जॉन सॉन्डर्स या त्याच्या DYSPला ऑर्डर दिली होती की सायमन कमिशनच्या विरोधामध्ये आंदोलन करणारे इथं लाला लजपत राय जे आहेत, ह्या लाला लजपत राय यांना काय करा, तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करा. मग याच्यावरती लाठी हल्ला केला. लाठी हल्ल्याला अनुसरून लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला काही दिवसानंतर. मग हत्येचा बदला घेण्यासाठी इथं वासंती देवीने आवाहन केले की तुम्ही जर लाला लजपत राय यांची राख थंड होण्याच्या अगोदर जर तुम्ही नाही मारलं त्या लोकांना तर तुम्ही पुरुष कसले. मग क्रांतिकारकांना पुरुषत्वावरती प्रश्न विचारला, पेटून उठले. आणि त्यांनी काय केलं, सॉन्डर्सला मारण्यासाठी लाहोरला गेले. परंतु अचानक एक अधिकारी आला, त्याचं नाव होतं सॉन्डर्स. आणि सॉन्डर्सवरती काय केलं, गोळीबार केला. अर्थात याची हत्या झाली. हा कट होता कोणता, तर दिल्लीचा 1928चा कट होता. तर याचं उत्तर मग आपल्याला काय असायला पाहिजे, तर 4, 3, 2 आणि 1 हे उत्तर योग्य आहे. पुढे महत्वाचं काय येतं की राहिलेले 10 ते 15 दिवस हे तुम्हाला काय काय देऊन जातात, स्क्रीनशॉट काढून घ्या. या 15 ते 20 दिवसामध्ये मित्रांनो काय होऊ शकतं, खूप काय होऊ शकतं. मी माझं एक प्रत्येक वेळी प्रसिद्ध वाक्य आहे, बदल का होत नाही, जादू का होत नसते. जादू होत असते. कधी होत असते, तुम्ही जेव्हा प्रयत्न करत असता प्रामाणिक. बघा, तुम्ही स्टार बनू शकता, तुमच्या अंगावरती वर्दी येऊ शकते, तुमच्या ऑटोग्राफला, तुमच्या सहीला तुम्ही ऑटोग्राफमध्ये बदलू शकता. ही ताकद येऊ शकते. पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये तुम्ही हजारो लोकांचे आदर्श बनू शकता. तुम्हाला गुगलवरती सर्च होऊ शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करू शकता, सत्कार स्वीकारू शकता. ज्यांनी तुम्हाला ब्लॉक केलेला आहे, जे तुम्हाला आता स्किप करतात, त्यांना तुम्ही वेळ घेऊन भेटण्यासाठी सांगू शकता आणि ते वेळ आणू शकता. मुख्य अतिथी बनू शकता. यापेक्षा अजून काय होऊ शकतं. म्हणून बेस्ट प्लॅन बनवा आणि तुम्ही नेहमी बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. म्हणूनच याला म्हणतात काय, तर ही जादू होऊ शकते. फक्त अभ्यास चांगला करा आणि अभ्यासाच्या जोरावरती तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. स्टार बनू शकता, याच्यामध्येच आलं, वर्दी मिळू शकते, खूप गोष्ट मोठी झाली. आणि तुमच्या सहीला ऑटोग्राफमध्ये बदलू शकता. आणि त्याचबरोबर गुगलवरती सर्च करू शकता, हजारो लोकांचे आदर्श बनू शकता. सर्वात महत्त्वाचं आहे हे की तुम्ही हजारो लोकांचे आदर्श बनू शकता. की कसा अभ्यास केला हे जर विचारायला कोणी आलं केव्हा येतील, तर जेव्हा तुम्ही सक्सेस होता. म्हणून पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. फक्त प्रयत्न प्रामाणिक करा, संयम धरा, सातत्य ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं आहे की डोकं शांत ठेवा. पुढील प्रश्नाकडे, अस्पृश्यांना लष्करात आणि पोलिसांमध्ये नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेमध्ये कोणी मागणी केलेली होती. तर पटकन याचं उत्तर सांगा. तुम्हाला सगळ्यांना याचं उत्तर माहीत आहे. 1, 2, 3, 4 मध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगत चला, काही सेकंदाचा वेळ असतो. तर सासवडची सभा भरली होती. ही सभा भरली होती टोटल 51 गावांची सभा भरली होती. या सासवडच्या सभेमध्ये साधारणतः यापैकी एक व्यक्ती आहेत महत्वाचे. ठीक आहे, तर शिवराम जानबा कांबळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, BC कांबळे आणि गोपाळबुवा किंवा गोपाळबाबा वलंकर. UPSCने डायरेक्ट प्रश्न विचारलाय आणि MPSCने पण त्यांच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. तर यामध्ये याचं उत्तर कोणतं आहे, तर फक्त शिवराम जानबा कांबळे आहेत. आणि शिवराम जानबा कांबळे यांनी काय केलं, 51 गावांची सभा भरवली सासवड या ठिकाणी. आणि सासवडला सभा भरवून इथं महत्वाचे घटक कोणते येतात, तर महार म्हणजेच महत्वाचा घटक आहे की ज्याला म्हटलं जातं अस्पृश्यता. आणि अस्पृश्य असणाऱ्या लोकांची भरती बंद केली होती लष्कर आणि पोलिसांमध्ये. तर ब्रिटिश सरकारला काय केलं होतं, यांनी अर्ज विनंत्या केल्या आणि अर्ज विनंती करून त्यांनी सासवडच्या सभेमधून काय केलं, तर आम्हाला सुद्धा नोकरीमध्ये घ्या, आम्हाला सुद्धा तो नोकरीचा अधिकार आहे आणि आम्ही सुद्धा प्रामाणिक काम करू शकतो. याच्यासाठी काय केलं, तर शिवराम जानबा कांबळे यांनी
ब्रिटिश सरकारला मागणी करण्यासाठी अशा प्रकारची सभा घेतली होती. महत्वाची गोष्ट आहे ॲडव्होकेट BC कांबळे आंबेडकर चळवळीतील महत्वाचे 14 एप्रिल रोजी एखादा व्हिडिओ मी टाकून देतो किंवा त्याचे PDF वगैरे इकडे तिकडे अवेलेबल आहेत आपल्या चॅनलवरती, तुम्ही मिळवू शकता. खूप महान व्यक्तीने खूप महत्वाचं काम केलं होतं. गोपाळबुवा वलंकर, गोपाळ बाबा किंवा गोपाळबुवा, तर हे म्हणायचे काय की हे माझे चळवळीचे फादर आहेत, चळवळीचे वडील आहेत. हे माझे कोण? गोपाळ बाबा यांनी काय केलं होतं तर इथं अनार्य परिषद सुरू केली होती. आणि त्याचबरोबर विटाळ विध्वंसन हे 1888 मध्ये सुरू केलेलं त्यांनी काय होतं तर हे अशा प्रकारचं पत्रक. आणि त्याचबरोबर यांनी काय केलं होतं तर ब्रिटिश सरकारला विनंती पत्र सुद्धा मागितलेलं होतं ब्रिटिश सरकारला. आणि जेव्हा हे 1890च्या दरम्यान हे रिटायर झाले आर्मीमधून, तर हे दापोलीला राहिल्यानंतर त्यांनी काय केलं तर ब्रिटिश सरकारकडून आपल्या समाजासाठी काय काय मागता येऊ शकतं की याच्यासाठी गोपाळबाबा वलंकर यांनी खूप सारे प्रयत्न केले होते. तर हे शिवराम कांबळे. आता यांनी वेगवेगळ्या चळवळीमध्ये सुद्धा कामं केलेली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्वी आणि त्यांच्या समकालीन कालावधीमध्ये. पुढे प्रश्न आहे फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष कोण होते? खूप सिंपल प्रश्न आहे, अनेक वेळा आयोगाने अशाच फॉर्मॅटमध्ये विचारलेला आहे, पण तुम्हाला त्याचं उत्तर मान्य असायला पाहिजे. फॉरवर्ड ब्लॉकचं लोकमान्य टिळक, फडके, भगतसिंग आणि बापट आहेत. तर याच्यापैकी उत्तर तुम्ही दिलं असेल 1, 2, 3, 4 मध्ये. ठीक आहे. तर फॉरवर्ड ब्लॉक हा जो पक्ष आहे तर हा पक्ष आहे सुभाषचंद्र बोस यांचा. याची स्थापना मे 1939 मध्ये झाली होती. याचं पहिलं अधिवेशन मुंबई त्याचबरोबर मुंबई, नागपूर ह्या वेगवेगळ्या ठिकाणी त्याची अधिवेशनं झाली होती. मग पुण्यामध्ये या अधिवेशनाचे किंवा पुण्यामध्ये या फॉरवर्ड ब्लॉकचे अध्यक्ष कोण झाले होते तर त्याचं उत्तर आहे सेनापती बापट. मग सेनापती बापट यांना खालीलपैकी कोणकोणत्या घटकांबरोबर जोडता येतं? श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सुरू केलेलं इंडिया हाऊस आहे. इंडिया हाऊसमध्ये सुद्धा हे सावरकर यांच्याबरोबर काय करत होते? बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण आणि जनजागृतीच्या कार्यामध्ये होते. यांनीच एका रशियन महिलेबरोबर विवाह केला, कारण त्याचं काय होतं तर आपल्याला फक्त बॉम्ब बनवण्याची जी तंत्रज्ञान आहे किंवा तंत्रज्ञान जे लिखाण स्वरूपामध्ये आहे तर ते ट्रान्सफर करून घ्यायचं होतं. यांनीच काय केलं 1947 मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तर पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती काय केलं? झेंडा फडकवलेला होता. त्याचबरोबर सेनापती बापट यांनी टाटा हायड्रो पॉवर हा जो प्रोजेक्ट आहे तर या प्रोजेक्टच्या अंतर्गत 54 गावं पाण्याखाली जाणार होते. तर यांनी काय केलं? तो प्रोजेक्ट कॅन्सल करायला भाग पाडलं होतं. म्हणून त्यांना तिथं काय केली? सेनापती नावाची पदवी दिली होती. मग यांना पहिल्यांदा क्रांतिकारी या स्टेजमध्ये पाहता येतं आणि नंतर मवाळवादी, नंतर शेतकरी. तर ह्या वेगवेगळ्या फेजमध्ये आपल्याला सेनापती बापट पाहता येतात. त्यानंतर पुढील महत्त्वाचे व्यक्ती आहेत भगतसिंग. यांनी 1926 मध्ये काय केलं तर पंजाब नौजवान सभा किंवा नौजवान सभा सुरू केली होती. आणि ही सभा 1928 मध्ये चंद्रशेखर आझाद यांच्या HSRA मध्ये विलीन करण्यात आली होती. तर यांनी सॉन्डरची हत्या असेल, त्याचबरोबर बटुकेश्वर दत्त यांच्याबरोबर दिल्ली असेंब्लीमध्ये बॉम्ब हल्ला असेल आणि त्याबरोबर अनेक क्रांतिकारी कारवायामध्ये हे समाविष्ट होते. वासुदेव बळवंत फडके यांना आपण आद्य क्रांतिकारक या नावाने ओळखतो की यांनी रेल्वे असेल, टपाल असेल किंवा वेगवेगळ्या विभागामध्ये, लष्कर असेल, वेगवेगळ्या विभागामध्ये कार्य केलं. आणि त्याचबरोबर इथं रामोशी असेल, बेरड असेल, त्याचबरोबर अनेक घटकांना मांग, तर ह्या सगळ्या घटकांना एकत्र केलं आणि इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये खूप मोठं प्रचंड आंदोलन हे पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सह्याद्रीच्या रांगेमध्ये उभा केलं होतं. अर्थातच उमाजी नाईक द प्राईड ऑफ पुरंदर, तर यांच्यानंतर जर कोणी सर्वात मोठं आंदोलन उभा केलं असेल 1857 नंतरचं तर ते वासुदेव बळवंत फडके यांचं आंदोलन होतं. लोकमान्य टिळक यांना आपण घेतलेलं आहे 23 जुलै या तारखेला यूट्यूबवरती घेतलेलं आहे. ते यूट्यूबचं लेक्चर तुम्ही बघितलं की अंदाज येऊन जाईल की लोकमान्य टिळक यांची राजकीय, सामाजिक, आर्थिक दृष्टिकोनातून मांडणी कशा पद्धतीने केलेली तो सगळा इतिहास तुम्हाला मिळून जाईल. पुढचा प्रश्न आहे 8 नंबरचा. 1935चा कायदा. बघा आयोगाने आपल्या दावणीला कसे काही कायदे बांधलेले आहेत की ज्या कायद्याच्या आधारावरती आयोग वारंवार त्यावरती प्रश्न विचारतं. म्हणून आयोगाला लास्ट टाइम मी काहीतरी सांगितलं होतं की कोणत्या तरी घटकाला काहीतरी आवडत असतं, तसंच आयोगाला खूप काही आवडण्यासारखं असतं. त्यामध्ये आहे तो 1935चा कायदा आहे. 1935च्या कायद्याने द्विग्रही कायदेमंडळ हे खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये सुरू झालेलं होतं? ऍक्च्युली हे द्विग्रही कायदेमंडळ 1919ला सुरू झालं होतं कुठं तर केंद्र सरकारमध्ये. आणि 1935च्या कायद्याने हे शिफ्ट झालं होतं कुठं तर वेगवेगळ्या प्रांतामध्ये सुरू झालं होतं. मग प्रांत कोणकोणते होते त्यावेळी अस्तित्वात तर बंगाल, संयुक्त
संयुक्त प्रांताला सध्या उत्तर प्रदेश म्हटलं जातं. बॉम्बे त्यालाच महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विभाजन झालं. मद्रास आहे, बिहार आहे आणि आसाम आहे. तर यापैकी खालीलपैकी कोणत्या प्रांतात हे द्विग्रही कायदेमंडळ सुरू झालेलं होतं? द्विग्रही म्हणजे दोन ग्रह असतात हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मग सध्याचा माझा होमवर्क हा तुमच्यासाठी हा असेल किंवा इथं कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा नंतर व्हॉट्सअप टेलिग्रामवरती शेअर करून द्या की सध्या दोन सदन अर्थातच ही दोन सदन किती राज्यामध्ये आहेत, किती राज्यामध्ये आहेत यावरती राज्यशास्त्राचा एखादा प्रश्न करंट अफेअर्समध्ये येऊ शकतो. वेगवेगळ्या राज्यांचं विभाजन आणि नवीन राज्यांच्या निर्मितीनुसार हे दोन सभागृह कोणकोणत्या राज्यात अस्तित्वात आहेत आणि या राज्यांच्या याच्यासाठी खालीलपैकी कोणत्या कलमानुसार अशा प्रकारचे विधान परिषदा बनवता येऊ शकतात? विधानसभा आणि विधान परिषदा किती राज्यात आहेत? सिंपल एका वाक्यामध्ये तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर हे कोणत्या प्रांतात अस्तित्वात आहे? तर फक्त अ आहे, परंतु बाकीच्याही प्रांतात अस्तित्वात होतं. तर अ ब केलं तर क मध्ये पण अस्तित्वात आहे. अर्थातच इथं कोणत्याच नाही हा तर ऑप्शन डिलीट होतो. हे तिन्ही डिलीट झाले म्हणजेच काय येतं तर वरीलपैकी सर्व प्रांतामध्ये अस्तित्वात होतं. तर ही द्विग्रही कायदेमंडळ सांगितलं मी 1919 ला ज्या प्रांत केंद्रामध्ये होतं हे केंद्रातलं काय केलं 1935 ला कुठं शिफ्ट केलं प्रांतामध्ये. आणि प्रांतामध्ये जे 1919 ला होतं हे 1935च्या कायद्याने काय केलं शिफ्ट केलं होतं कुठं तर केंद्रामध्ये शिफ्ट केलं. म्हणजेच काय तर इथे एक्सचेंज सिस्टममध्ये आपल्या एक्सचेंज सिस्टमच्या अंतर्गत आपल्याला हे पाहता येऊ शकतं. म्हणून कधीही लक्षात ठेवा 1919चा कायदा, 1935चा कायदा, 1858चा कायदा हे सगळे जे कायदे आहेत हे महत्त्वाचे कायदे. तर यावरती वारंवार आयोगाचा प्रश्न विचारला जातो आणि आतापर्यंत साधारणतः 58 नंतर पुढे जवळपास 33 पेक्षा जास्त प्रश्न याच्यावर आलेले आहेत. आणि यापूर्वी 1773 नंतर 1853 पर्यंत साधारणतः इथं 13 प्रश्न आलेले आहेत, 13 पेक्षा जास्त प्रश्न. म्हणून हे 33 आणि 13 हे आकडे लक्षात घेतले तर तुम्हाला इथं घटनात्मक विकासाचे कायदे हा एक टॉपिक असतो जेव्हा सत्तांतर झालेलं होतं यावरती जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढे जाऊया. जे कोण सामील होत आहेत त्यांनी कधीही पाठ दाखवून पळून जाऊ नये आणि आपले बोट कापून रक्ताने त्यावर सही करून तारणपत्र भरावे, दखल तारणपत्र भरावे अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं होतं. ह्या वर्णनावरून खालील घटना ओळखायची आपल्याला. संघटना असेल किंवा संस्था असेल किंवा कोणत्या प्रकारची एक संस्था असू शकते. तर हे आपल्याला इथं ओळखायचे की नेमकी कोणती संस्था संघटना आहे. तर सोशलिस्ट पार्टी, चितगाव कट असेल, सविनय कायदेभंग किंवा फॉरवर्ड ब्लॉक असेल. तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल ही सोशलिस्ट पार्टी ही राजकीय पक्ष येतो. सविनय कायदेभंग चळवळ ही 1930ची आहे, महात्मा गांधींच्या स्वप्नातील चळवळ म्हणून आपण त्याला. चितगाव कट आहे सुरेशन दत्त यांचा 1930 कुठं बंगाल प्रांतामध्ये. ऍक्च्युली इथंही मुली खूप साऱ्या सहभागी झाल्या होत्या परंतु ही अट याच्यामध्ये नव्हती. आणि इथं ही तर राजकीय पक्ष आहे यामध्ये हा अट आणि नियम असणारच नाही. म्हणून इथे एकच उत्तर राहतं कोणतं तर तुम्ही सगळ्यांनी 1, 2, 3 मध्ये दिलं असेल तोपर्यंत फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना. आणि या फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केलेली होती. याचे अधिवेशन मी सांगितलं बॉम्बे आणि नागपूर या ठिकाणी 2 झाली होती. त्याचबरोबर इथं पुण्यामध्ये कोण या फॉरवर्ड ब्लॉकचे अध्यक्ष होते हे पण सांगून झालं होतं. बरं, आता 1939 मध्ये यांना फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना का करावीशी वाटली होती? कारण का तर सलग हे 2 अधिवेशनाचे अध्यक्ष झालेले होते आणि त्याचबरोबर महात्मा गांधीजींच्या चळवळीला खांद्याला खांदा लावून उभा राहत होते. मग इथं गंमत अशी झाली होती 1938चं अधिवेशन झालं होतं हरिपुरा आणि 1939ला महात्मा गांधीजींनी काय केलं पटाभी सीतारामय्या यांना गांधींनी काय केलं सुभाषचंद्र बोस यांच्या विरोधामध्ये उभा केलं होतं. परंतु यांचा झाला पराभव आणि सुभाषचंद्र बोस झाले काय निवडणूक जिंकून आले होते, अध्यक्ष झाले होते. या अधिवेशनाला सुभाषचंद्र बोस यांना 51 बैलांच्या गाडीतून स्वागत केलेलं होतं लक्षात ठेवा हरिपुराला. आणि त्रिपुराच्या अधिवेशनामध्ये सुभाषचंद्र बोस हे अध्यक्ष झाले होते आणि या अध्यक्ष झाले असताना सुभाषचंद्र बोस स्वतः एवढे आजारी होते की ते स्ट्रेचरवरती इथं आलेले होते. लक्षात ठेवा सुभाषचंद्र बोस हे स्ट्रेचरवरती तिथं आलेले होते. आणि मग गमतीचा भाग असा होता की इथं महात्मा गांधीजींनीच काय केलं आपला उमेदवार पडला. म्हणजेच आपला उमेदवार पडला याचा अर्थ काय होता तर काँग्रेसचा पराभव झाला म्हणजेच माझा पराभव झाला, म्हणजेच माझ्या उमेदवाराचा पराभव म्हणजे तो माझा पराभव आहे. म्हणून गांधीजींनी काय केलं या अधिवेशनाकडे पाठ फिरवली. अर्थातच सगळ्याच काँग्रेसच्या नेत्यांनी काय केलं या अधिवेशनाकडे पाठ फिरवली. मग सुभाषचंद्र बोस यांच्या मनामध्ये निगेटिव्हिटी अशी आली की मला कोणच सपोर्ट करत नाही तर मग अधिवेशनाचा अध्यक्ष राहून मी काय करू. मग 1939च्या अधिवेशनाचा हंगामी अध्यक्ष बनवलं राजेंद्र प्रसाद यांना. हे राजेंद्र प्रसाद 1948च्या अधिवेशनाचे सुद्धा अध्यक्ष झालेले होते. 1947च्या अधिवेशनाचे सुद्धा अध्यक्ष झाले होते. परंतु इथं राजीनामा दिल्यानंतर मग काय केलं तर यांनी 1939च्या मे महिन्यामध्ये काय केलं त्यांनी तर या
फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केली. तिथून ते कुठे गेले होते? कलकत्ता या ठिकाणी गेले आणि मग त्यांना काय केलं तर घरामध्ये नजर कैदेमध्ये ठेवलं. तर त्या कलकत्त्याच्या शहरामधून ते निघाले, दिल्लीला पोहोचले, अफगाणिस्तानला गेले, मॉस्को रशियाला गेले, तिथून ते जर्मनीला गेले, जर्मनीतून फ्रान्सला गेले, फ्रान्समधून परत जर्मनी आणि जर्मनीतून हिटलरची भेट घेतल्यानंतर ते गेले जपानला आणि त्या जपानमध्ये कुठं रासबिहारी बोस यांनी सुरू केली होती आझाद हिंद सेना. आणि मग आझाद हिंद सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी सुरू केलं, सिंगापूरमध्ये गेले आणि सिंगापूरमध्ये त्यांनी सुरू केले होते तर आझाद हिंद सरकारची स्थापना, ज्यांचा मृत्यू 1945 त्या तैवानला जात असताना किंवा त्या प्रवासादरम्यान विमान हादसा किंवा अपघातामध्ये झालेला होता. तर अशा पद्धतीने हे फॉरवर्ड ब्लॉक आहे. यावरती स्थापनेचे दिवस आला की आपण युट्यूबवरती याचं डिटेलमध्ये विश्लेषण करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोण आहेत? आता यामध्ये जास्त विश्लेषण देणार नाही, त्याचं कारण काय माहितीये का? तुम्हाला सगळ्यांना याचं उत्तर माहित असणार आहे. मग याच्यामध्ये महात्मा फुले, सयाजीराव गायकवाड महाराज, दादोबा तरखडकर आणि गो. ग. आगरकर आहेत. प्रत्येक व्यक्तीवरती प्रश्न आलेला आहे. मग याचं उत्तर 1, 2, 3, 4 मध्ये सांगितलं असेल सगळ्यांना तुम्ही. तर याचं उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले आहेत महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग. पण याचं विश्लेषण करण्यापेक्षा मी तुम्हाला एक सजेशन देईल की महात्मा ज्योतिबा फुले असे पहिल्या आघाडीतील आणि पहिल्या फळीतील व्यक्ती आहेत, समाजसुधारक आहेत, आद्य समाजसुधारक महाराष्ट्रातील म्हणू आपण, की ज्यांच्यावरती वारंवार FIMP अर्थातच हे एवढे IMP व्यक्ती आहेत की आयोग काय करते, यांना सोडून एकही प्रश्नपत्रिका काढत नाही. अपवादात्मक परिस्थितीमध्ये यांच्या ऐवजी काय करतं, शाहू महाराजांना टाकलं जातं किंवा त्यांनाही सोबत घेऊन यांच्यावरती प्रश्न विचारला जातो. म्हणून पुरोगामी महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने जसं ओळखलं जातं, तर ह्या शाहू फुले आंबेडकर ह्या आयोगाचे सर्वात आवडते आणि सर्वात महत्वाचे व्यक्ती आहेत, समाजसुधारक आहेत, सोशल रिफॉर्मर आहेत. म्हणून हे IMP आहेत. आता याच्यासाठी विश्लेषण करण्यापेक्षा मी काय करणार आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांची ज्या दिवशी जयंती होती, ज्या दिवशी जन्मतारीख होती, तर त्या दिवशी मी युट्यूबला लेक्चर घेतलेले, सर्च करा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी मला सर्च गुगलला जरी केलं महात्मा ज्योतिबा फुले यांचं EMPC कट्टावरचं लेक्चर, तरी तुम्हाला ते डिटेलमध्ये मिळून जाईल आणि ही सगळी सविस्तर माहिती त्यामध्ये दिलेली आहे. आता मी थोडक्यात खालचं विश्लेषण देतो की सयाजीराव गायकवाड हे बडोदा संस्थानचे नरेश होते आणि सर्वात लोकप्रिय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भारतामध्ये 2च राजांची नावं चांगले घेतली जातात. त्यापैकी एक आहेत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड. तर बडोदा संस्थानामध्ये होते. यांनी 2 महत्वाच्या व्यक्तींना शिक्षणाची मदत केली होती. एक होते वीरा शिंदे आणि दुसरे व्यक्ती होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या दोघांना पण काय केलं, शिक्षणासाठी फेलोशिप देऊ केली होती. तर राऊंड टेबल कॉन्फरन्सला हजर राहणारे व्यक्ती 1918 मध्ये मुंबईच्या अस्पृश्यता निवारण परिषदेसाठी ही परिषद वीरा शिंदे यांनी भरवलेली होती आणि या परिषदेसाठी अध्यक्ष म्हणून राहिलेले हे सयाजीराव गायकवाड. तर हा कंबाईन मुख्य परीक्षेला प्रश्न आला होता आणि मी त्याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की IMP डाटा याच्यावरती लक्ष ठेवा. एका जालन्याच्या स्टुडंटने मला तो छोटासा व्हिडिओ बनवून टाकला की बॅचमध्ये जे सांगितले सर तुम्ही, तर त्याच्यावरती प्रश्न आला. म्हणजे माझे काही सिग्नेचर्स आहेत हे लक्षात ठेवा. मी ज्या ठिकाणी तुम्हाला IMP करतो, ज्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन मार्क देतो आणि ज्या ठिकाणी तुम्हाला FIP असं लिहितो, तर समजायचं तिथं प्रश्न येऊ शकतो, कारण ते अनालिसिस आहे माझं. आणि असं सिग्नेचर जर दिलं तर समजून जायचं तिथं प्रश्न येऊ शकतो. म्हणून इथं मी केलेलं बघा FIMP, तर प्रश्न येणार आहे. तर याच्यावरती प्रश्न आला होता आणि तो छोटासा व्हिडिओ सगळीकडे फिरतोय आता की इथं मी सांगितलं होतं प्रश्न येणार आहे आणि तो मुख्य परीक्षेला प्रश्न आला, त्यांनी नेमकीच मुख्य परीक्षा दिली होती. पुढील आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर 3 समाजाबरोबर जोडले जातात. तर 1844चा मानव धर्म सभा आहे. ही मानव धर्म सभा सुरू केली होती कुठं, सुरतमध्ये. 1849ची सभा आहे कोणती, तर परमहंस सभा. ही परमहंस सभा सुरू केली होती कुठं, मुंबई या ठिकाणी. आणि 1867 मध्ये मुंबई या ठिकाणी सुरू केलेली कोणती, तर प्रार्थना सभा. महत्वाची ह्या 3 सभा आहेत. त्या 3 सभामध्ये लास्ट टाइम प्रश्न विचारला होता मानव धर्म सभेवरती, काही प्रश्न विचारतात परमहंस सभेवरती तत्व विचारलं. आणि प्रार्थना समाज जो आहे तो आयोगाचा सर्वात आवडता समाज आहे की याच्यामध्ये गट आणि स्थापना कोणाच्या सल्ल्याने झाले किंवा कोण कोण होतं, तर हे सभा होते. इथं सुरतमध्ये त्यांची पोस्टिंग होती. नंतर मुंबईला आले. तर यांनी काय केलं होतं, 1857च्या उठावामध्ये भिल्ल यांना सांभाळून घेण्यात आलं किंवा भिल्लांच्या विरोधामध्ये यांनी सरकारच्या बाजूने अहमदनगरचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी काय केलं होतं, काम करायला सुरुवात केली होती. महत्वाचे नंतरचे व्यक्ती आहेत तर लोकमान्य टिळक यांच्याबरोबर काम करणारे आणि त्यांच्याबरोबर नंतर मतभेद होणारे किंवा मतभेद झालेले गोपाळ गणेश आगरकर आहेत. हे गोपाळ गणेश आगरकर यांनी स्वतःची प्रेतयात्रा पण पाहिलेली होती. हे प्रेतयात्रा काढणारे एक अँटिक पर्सन होते, ज्यांचं नाव काय होतं, तर गोपाळराव जोशी होतं.
गोपाळराव जोशी. आणि हे गोपाळराव जोशी, आनंदीबाई जोशी, डॉक्टर आनंदीबाई जोशी केवळ यांच्याच नावामुळे यांना प्रसिद्धी मिळाली. हे एवढे अँटिक होते की एकदा हिंदू धर्मात असायचे, नंतर मुस्लिम धर्म, नंतर ख्रिश्चन धर्म, हे काहीही करायचे. तर यांच्या बाबतीचं एक पंचहौद मिशन प्रकरण आहे की सगळ्या सनातनी लोकांना चर्चमध्ये बोलवलं, नंतर चर्चा झाली. चर्चेनंतर त्यांनी काय केलं होतं, चहा ठेवला, चहा बरोबर बिस्किट पण दिलं. आणि हे प्रकरण काय केलं, यांनीच फोटो वगैरे दुसऱ्या दिवशी पुणे वैभव नावाच्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केलं आणि सगळ्यांची बदनामी करायला सुरुवात केली. तावडीत सापडले कोण, लोकमान्य टिळक, जे सापडायला नको होते. आणि दुसरे तावडीत कोण सापडले, जे जास्त घाबरत होते, तर न्यायमूर्ती रानडे सापडले. तर टिळक तर 2 वेळा काशीला जाऊन आंघोळ करून आले होते की मी प्रायश्चित्त करून घेतो म्हणून. यांनी तर काय असेल तो दंड भरायला तयार झाले होते. तर याचं उत्तर काय येतं आपल्याला, महात्मा ज्योतिबा फुले. युट्यूबला नक्की बघा, सावित्रीबाई फुले आणि ते आहेत. 1905 साली लंडन या ठिकाणी इंडिया होम रूल सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली होती. आता यामध्ये काही व्यक्ती दिले, सचिंद्रनाथ सन्याल आहेत, लाला हरदयाल आहेत, श्यामजी कृष्ण वर्मा आणि लाला लजपत राय. तर यांचा संबंध कशासाठी जातो लंडनमध्ये, शिक्षणासाठी जातो. शिक्षण कधी घेत होते, जेव्हा डॉक्टर आंबेडकर तिथं शिकत होते त्याचवेळी हे तिथं शिकत होते. त्याच्यामुळे यांचा आणि त्याचा काही संबंध येणार नाही. परंतु ही होम रूल लीग ही चळवळ अगोदरची येते. त्याच्यामुळे सचिंद्रनाथ सन्याल यांना कुठं जोडता येतं, 1924 मध्ये. तोपर्यंत 1, 2, 3, 4 मध्ये सांगा. EHRA नावाची संघटना आणि सचिंद्रनाथ सन्याल यांनी एक पुस्तक लिहिलं होतं ज्याचं नाव काय होतं, तर बंदी जीवन. आणि यांना 1916-18 पर्यंत काय झालं होतं, शिक्षा दिली होती. म्हणून त्यांनी बंदी जीवन पुस्तक लिहिलं. आणि या पुस्तकामधून क्रांतिकारकांनी काय केलं, तर प्रेरणा घेतली होती क्रांतिकारकांनी. म्हणून हे व्यक्ती येणार नाहीत. महत्वाचे व्यक्ती लाला हरदयाल हे कुठे होते, तर सॅन फ्रान्सिस्को मध्ये होते. आणि यांनी गदर नावाचं वर्तमानपत्र आणि गदर नावाचं पक्ष सुरू केलेला होता. मग व्यक्ती एकच राहिले, कोणत्या, तर लंडन आलेले ना. तर एका शब्दावरून तुम्हाला उत्तर समजून जातं. मग श्यामजी कृष्ण वर्मा होते. आणि हे श्यामजी कृष्ण वर्मा लंडनच्या विद्यापीठामध्ये शिकवत होते. आणि हा विषय कोणता शिकवत होते, संस्कृतचा. आणि यांनी काय केलं, 1905 मध्ये तिथं अशा प्रकारची एक संस्था सुरू केलेलीच होती. आणि त्या संस्थेमध्ये मग कोण कोण गेले होते, तर सावरकर, अर्थात इंडिया हाऊस आहे, तर ही सावरकर गेले, बापट गेले, त्याचबरोबर मदनलाल धिंगरा गेले. हे सगळे व्यक्ती तिथं जाऊन एकत्र काम करत होते. अर्थात हे क्रांतिकारी काम करणारी महत्वाची संघटना होते. तर हे झालं विश्लेषण. खालीलपैकी असत्य विधान ओळखायचं. असत्य म्हणजे चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर लोकमान्य टिळक आणि आगरकर यांना 17 जून 1882 मध्ये 3 महिने 120 दिवसांची शिक्षा झाली होती. पहिलं विधान आहे 3 महिने आणि 120 दिवसांची शिक्षा झाली. दुसरं विधान आहे लोकमान्य टिळक आणि आगरकर तुरुंगात असताना फी एस जोशी आणि MB नामजोशी यांनी त्यांचं वर्तमानपत्र चालवलेलं होतं. ते वर्तमानपत्र 2 होते. कोणतं होतं पहिलं, तर केसरी आणि मराठा. हे इंग्रजीमध्ये होतं आणि हे मराठीमध्ये चालत होतं. ठीक आहे, मराठा आणि केसरी. आता मग मला सांगा हे वाक्य कसं आहे, हे बरोबर आहे. परंतु पहिलं वाक्य 17 जून 1881 ला आणि या ठिकाणी 3 महिने 120 दिवस दिलेले आहे. मग याच्यामध्ये ब तर हे येणार नाही, कोणतेही नाही हे पण येणार नाही. ब हे बरोबर आहे, त्याच्यामुळे इथं असत्य नसणार आहे. फक्त याचं उत्तर येणार आहे कोणतं, तर फक्त हे असायला पाहिजे. आता याच्यामध्ये विश्लेषण बघूया काय नेमकं, की यांना शिक्षा झाली होती कधी, 1882 मध्ये. का शिक्षा झाली होती, तर महादेव बर्वे नावाचे एक व्यक्ती होते. आणि हे महादेव बर्वे कोण होते, तर कोल्हापूरचे दिवाण होते. आणि कोल्हापूरचे दिवाण यांनी काय केलं, तर छत्रपती शिवाजी चौथे महाराज जे आहेत, छत्रपती शिवाजी चौथे, तर यांना वेडं ठरवलं असं एक अफवा पसरवली. आणि अफवा पसरवल्यानंतर या दोघांनी काय केलं होतं, वर्तमानपत्र सुरू केली होती 1881 ला. ही 2 वर्तमानपत्र सुरू झालेली होती. आणि ह्या 2 वर्तमानपत्रांचे संपादक म्हणून कोण काम करत होतं, टिळक आणि आगरकर. या दोघांना अशा अफवा पसरवल्यानंतर यांनी काय केलं, तर चांगलं लिखाण केलं. आणि त्या लिखाणाचा परिणाम म्हणजेच काय झाला, तर बर्वे यांनी काय केलं, छत्रपती शिवाजी महाराज चौथे जे आनंदीबाई यांचे पती होते. आणि मग वेडा ठरवलं कोणी, तर महादेव बर्वे यांनी. आणि या प्रकरणामुळे काय झालं, यांची खूप सारी मानहानी झाली. म्हणून काय केलं, ह्या दोघांवरती मानहानीची केस टाकली. मानहानीच्या केसेमध्ये काय केलं, तर अहमदनगरच्या डोंगरी तुरुंगामध्ये काय केलं, ह्या दोघांना ठेवण्यात आलं. यांना शिक्षा झाली होती टोटल 120 दिवसांची. 120 दिवस म्हणजे किती असतात हो, तर 4 महिन्याची शिक्षा झाली होती. म्हणून इथं 3 महिन्याने 120 दिवस लिहिलेले, तर टोटल शिक्षा आहे किती, 4 महिन्यांची. परंतु यांचं वर्तवणूक आणि वागणं एवढं चांगलं होतं की 120 दिवसातून त्यांचे 19 दिवस वजा करण्यात आले. आणि राहिले किती दिवस, तर 101 दिवस. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आगरकरांनी एक पुस्तक लिहिलं होतं. त्या
पुस्तकाचं नाव आहे आमचे डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस आणि हे पुस्तक खूप गाजलेलं होतं. कारण का तर ह्या अशा प्रकारची शिक्षा. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, लोकमान्य टिळक आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना कधीच विरोध केला नाही त्यांच्या सामाजिक कामासाठी, कारण हिंमतच नव्हती त्यांची. त्याचं कारण सांगतो तुम्हाला की जेव्हा टिळकांना इथं शिक्षा झालेली होती 120 दिवसांची, तर त्यावेळी या लोकमान्य टिळकांना जामीन कोणी मंजूर करून दिला असेल तर तो तात्यासाहेबांनी जामीन मंजूर करून दिला होता. मग तात्यासाहेबांनी रामसेठ उरवणे नावाचे त्यांचे जे मित्र होते तर यांच्याकडून जवळपास 10,000 रुपये घेऊन दिले होते आणि 10,000वरती या दोघांची सुटका झाली होती. मग इथं महत्त्वाचे व्यक्ती तर नारायण मेघाजी लोखंडे आणि त्याचबरोबर इथं उदे, तर ह्या दोन व्यक्तीने काय केलं तर या टिळक आणि रानडे यांची नगर डोंगरीच्या तुरुंगापासून मुंबईच्या व्हिक्टोरिया गार्डन पर्यंत मिरवणूक काढलेली होती. यावरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचं याचं उत्तर फक्त असायला पाहिजे, जे चुकीचं आहे. त्यानंतर 13 नंबरचा प्रश्न, संमती वयाच्या कायद्याचे समर्थन खालीलपैकी कोणकोणत्या व्यक्तींनी केलं होतं. तर न्यायमूर्ती काशीनाथ तेलंग आहेत, के.टी. तेलंग, गोपाळ गणेश आगरकर, रामकृष्ण नुलकर, राव बहादूर कृष्णाजी एल नुलकर, ऍक्च्युली हेच यांचे दुसरे व्यक्ती न्यायमूर्ती रानडे. तर ह्या सगळ्या व्यक्ती जिवंत होत्या का पहिल्यांदा बघायचं, यांचा कालावधी पहिल्यांदा बघायचा. इतिहासामध्ये कालावधी जर नाही समजला तर प्रश्न चुकतो किंवा उत्तर चुकतं तुमचं. तर ह्या सगळ्या व्यक्ती काय होत्या, जिवंत होत्या. अर्थातच या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या व्यक्तींचा गट आहे, म्हणजेच इथं अ, ब आणि क जर दिलं तर मग ड पण होते अवेलेबल, इथं क ड ई दिलं तर मग ह्या व्यक्ती पण अवेलेबल होत्या. मग इथं ब क ड दिलं तर कॅन्सल होतं. मग अर्थातच याचं उत्तर काय येतं तर हे सगळ्याच्या सगळ्या व्यक्ती हजर होत्या. मग आपण बघूया संमती वयाचा कायदा काय प्रकार होता. तर 1891ची घटना आहे. 1891च्या दरम्यान बंगालमध्ये एक घटना घडली होती आणि ही बंगालची घटना फुलमणी या नावाने प्रसिद्ध होती. फुलमणीची घटना अशी होती की ही अल्पवयीन मुलगी होती आणि लग्नाच्या पहिल्या दुसऱ्या दिवशीच लैंगिक संबंधाच्या वेळी त्या फुलमणीचा मृत्यू झाला होता. मग या मृत्यूमुळे काय झालं होतं की बंगालमध्ये खूप मोठं वातावरण पसरलं की लहान वयामध्ये मुलींचे विवाह हे समाजाला एक विघातक आहे किंवा एक मोठं विघ्न असू शकतं. मग इथं काय केलं तर बेहरामजी मलबारी, तर ह्या बेहरामजी मलबारीने काय केलं तर संमती वयाचा कायदा पास करण्यासाठी इंग्रज सरकारच्या पाठीमागे हात धुवून लागले होते. विशेष सांगायचं म्हणजे लोकमान्य टिळक या कायद्याच्या विरोधात होते, परंतु सगळे समाज सुधारक जे होते तर हे या संमती वयाच्या कायद्याच्या समर्थनार्थ होते. मग त्यामध्ये लोकमान्य याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील, शाहू महाराज असतील किंवा सगळी मंडळी, आगरकर असेल, टिळक असतील, रानडे असतील, गोखले असतील, ह्या सगळ्या लोकांनी यांना समर्थन दिलेलं होतं. अर्थातच इथं समर्थकांचा गट आहे म्हणून या कायद्यावरती एखादा प्रश्न बनू शकतो जो संमती वयाचा कायदा आहे. तर या संमती वयाच्या कायद्याला एका वेगळ्या नावाने ओळखलं जातं. त्याला असं नाव आहे की लैंगिक संबंधाचा कायदा. आणि ह्या लैंगिक संबंधाच्या लैंगिक संबंधाचा कायदा. तर या कायद्याच्या वेळी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं सर्वात जास्त महत्व होतं तर बेहरामजी मलबारी. मग याला जोडून अजून एक लिहिता येतं 1856 मध्ये. तर कोण होतं, ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी केलेला जो कायदा होता तर तो होता विधवा विवाहाचा कायदा. लॉर्ड डलहौसीच्या मागं लागून त्यांनी करून आणला होता हा कायदा. महत्वाचा आहे, यावरती पण काही वेळा प्रश्न विचारला जातो, IMP आहे आणि हा कायदा तर त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट येतो. तर म्हणून हा संबंधाचा कायदा, तर ह्या सगळ्या व्यक्तींनी त्याला समर्थन दिलेलं होतं. त्यामध्ये पंडित रमाबाई होत्या, रामाबाई रानडे होत्या, सगळ्या महत्वाच्या स्त्रियांनी समर्थन दिलं. पुढील प्रश्न आहे, गोपाळकृष्ण गोखले यांनी 1896-97 मध्ये वेल्बी कमिशन समोर साक्ष दिली तर ते कोणत्या सभेच्या वतीनं दिलेली होती. तर सभा दिलेली आहेत पुणे सार्वजनिक सभा. आता डेक्कन सभा सार्वजनिक सभा असेल आणि यापैकी नाही, तर हा ऑप्शन तर यातून झाला. मग 1, 2, 3 मध्ये तुम्ही पटकन उत्तर सांगा कमेंट बॉक्समध्ये की खालीलपैकी किती सभा येतील, पुणे सार्वजनिक सभा, डेक्कन आणि सार्वजनिक सभा. तर याचं उत्तर आहे डेक्कन सभा. तर त्याचं विश्लेषणामध्ये काय सांगता येईल आपल्याला, तर पुणे सार्वजनिक सभेची स्थापना 1867 मध्ये झाली होती. काय तर पुणा असोसिएशन या नावाने, आणि यावरती आयोगाचा एक प्रश्न आलेला आहे. ठीक आहे ऑलरेडी. परंतु याची स्थापना नंतर काय केलं, एप्रिल 1870 मध्ये केली होती पुणे सार्वजनिक सभा. आणि कशासाठी, पर्वती देवस्थानमध्ये जो भ्रष्टाचार चालला होता तो कमी करण्यासाठी. यावरती प्रश्न आला. मग यामध्ये काम केलं होतं कोणी तर सार्वजनिक काका, रानडे असतील, गोखले असतील. हळूच टिळकांचं आगमन झाल्यानंतर टिळकांनी काय केली, ही सभा 1895 मध्ये आपल्या ताब्यात घेतली, ज्यावेळी पुण्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन चालू होतं. आणि याचे अध्यक्ष कोण होते तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी. टिळकांनी काय केलं, गोखले आणि रानडेंना दोघांनाही या सभेतून काढून टाकलं. इंग्रज सरकार खूप हुशार होतं. टिळक हे कसे व्यक्ती आहेत तर जहालवादी व्यक्ती आहेत आणि टिळकांच्या हातामध्ये पुणे सार्वजनिक सभा जर गेली तर काय गंमत होणार आहे
तर अजून एकदा दहशत पसरेल म्हणून काय केलं, 1895 मध्ये ह्या सार्वजनिक सभेची मान्यता काढून घेण्यात आली. परंतु वेल्बी कमिशनची नेमणूक झाली होती कधी, तर 1895 मध्ये झाली होती आणि 1896 मध्ये काय केलं, वेल्बी कमिशन भारतात आलेलं होतं. मग इथं संबंधच येत नाही. दुसरे आहे इथं डेक्कन सभा. तर जेव्हा इथं रानडेंना काढून दिलं होतं तर त्यावेळी रानडेंनी 1896 मध्ये काय केलं, डेक्कन सभेची सुरुवात केली पुण्यामध्ये. मग त्यावरती रानडेवरती टीका केली होती, म्हातारा चाळ वगैरे असा शब्द वापरून लोकमान्य टिळकांनी. ही सार्वजनिक सभा, याचा काही संबंध येत नाही. त्याच्यामुळं याचं उत्तर काय आहे तर हे. आता वेल्बी कमिशन कशासाठी आलं होतं, तर भारतामध्ये याचा खर्च कशा पद्धतीचा आहे आणि खर्च कोणी आणि कशा पद्धतीने केलेला होता, तर हे सगळं चेक करण्यासाठी. म्हणजे यांचा खर्च जास्त होत होता आणि इन्कम कमी येत होता. म्हणून काय केलं, तर वेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली हे वेल्बी कमिशन 95 मध्ये स्थापन केलं, 96 मध्ये भारतात आलं होतं. मग दिनशा असेल, दादाभाई नौरोजी असेल आणि इतर रानडे असतील, ते ह्या सगळ्या लोकांनी आपापल्या पद्धतीनं साक्ष दिलेल्या होत्या. मग साक्ष कोण कोण दिल्या होत्या, तर लॉर्ड वेल्बी हे महत्वाचे होते, लॉर्ड चमन होते, TRB बुकानन, विल्यम वेडरबर्न सुद्धा होते. यापैकी महत्वाचे हे इंग्रज व्यक्ती आल्या. तर भारतीय व्यक्ती कोण कोण होत्या, दादाभाई नौरोजी एक, गोखले आणि दिनशा वाच्छा. तर दिनशा वाच्छा यांचा काँग्रेसबरोबर संबंध होता की यावरती एक आयोगाचा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून ह्या सगळ्या व्यक्ती कशा आहेत, तर ह्या वेल्बी कमिशनच्या माध्यमातून इम्पॉर्टंट आहेत. मग ह्या सगळ्या व्यक्तींचा गट तुम्हाला माहिती असायला पाहिजे की वेल्बरफोर्स यांच्यावरती वेडनबर्न यांच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. 1889चं अधिवेशन आहे कोणतं, तर बॉम्बेचं किंवा मुंबईचं, आणि ब्रेड लॉ यांना मानपत्र दिलं होतं वेडनबर्न यांनी. अर्थातच यांच्यावरती अजून एक प्रश्न बनतो की पहिले इंग्रज व्यक्ती जे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. अजून एक तुम्हाला प्रश्न बनतो की एल नॉटन नावाचे व्यक्ती असतील, तर ते होते स्कॉटिश व्यक्ती, पहिले स्कॉटिश 1888चे. म्हणून यांना स्कॉटिश म्हटले जातं आणि यांना इंग्रज म्हटलं जातं. पुस्तकामध्ये हे गडबड होता कामा नये. तर अशा पद्धतीनं आपण सेकंड क्वेश्चन पर्यंत पोहोचलेलो आहोत. तर महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांच्या वर्चस्वाविरोधात महार आंदोलन कोणी सुरू केलं होतं. ऍक्च्युली अशा प्रकारचे शब्द वापरणे म्हणजे अॅट्रॉसिटीला आमंत्रण देणे असा प्रकार होऊ शकतो. परंतु हे शब्द भारतीय संविधानाने आणि IPCनं बॅन केलेले आहेत. परंतु प्रश्न हे इतिहासातले विचारले जातात की जे शब्द बॅन करण्याच्या अगोदरचे कायदे होते. म्हणून अशा शब्दावरती काही वेळा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याचं उत्तर आहे शिवराम जानबा कांबळे असतील, गोपाळबाबा वलंगकर, किसन फागोजी बनसोडे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर यापैकी आता ही जी चळवळ जाते किंवा हा प्रश्न आपण टाकलेला आहे कशावरती, तर दलित चळवळीवरती हा प्रश्न टाकला. मग त्या दलित चळवळीचे दोन भाग पडतात की आंबेडकर पूर्व दलित चळवळ आणि आंबेडकरेतर दलित चळवळ. ह्या दोन्ही कन्सेप्टमध्ये आपल्याला आंबेडकरांच्या याच्यावरती प्रश्न घेतलेले होते आपण. तर 1920चं कोणतं आहे, तर मूक नायक आहे. त्याचबरोबर इथं बहिष्कृत भारत आहे, जनता आहे आणि प्रबुद्ध भारत हे आंबेडकरांची 4 वर्तमानपत्र. तर ह्या वर्तमानपत्रावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. लास्ट लेक्चरला इथं 31 जानेवारी 1920 असायला पाहिजे होतं, तिथं 30 झालेलं होतं चुकून. तर याला मदत केली होती छत्रपती शाहू महाराजांनी 2,500 रुपयाची आणि 1,500 रुपये आंबेडकरांना फॉरेनला शिकण्यासाठी दिलेले होते. आता तो झाला विषय वेगळा. तर यामध्ये आंबेडकर पूर्व प्रश्न विचारलेला आहे की महार आंदोलन कोणी उभा केलं होतं, ब्राह्मण अर्थातच इथं सनातनी मंडळींच्या विरोधामध्ये. 1, 2, 3, 4 मध्ये उत्तर दिलं असेल तुम्ही. तर याचं उत्तर आहे शिवराम जानबा कांबळे. परत एकदा हे आलेले होते. मग यांना संबंध आपल्याला जोडता येतो कुठं, तर 1930 मध्ये. अर्थातच आंबेडकरांचे समकालीन होते हे. आणि 1930 मध्ये काय केलं होतं, तर पर्वती देवस्थान हे अस्पृश्य जाती समुदायासाठी ओपन केलं पाहिजे. याच्यासाठी सारसबागेमध्ये काय केलं, सारसबाग अर्थातच पुण्यात, आणि पुण्यात राहत असाल तर हे माहीतच असायला पाहिजे. कारण का, तर पुण्यातला प्रत्येक रस्ता हा इतिहास सांगतो, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. मग टिळक रस्त्यानं कोणत्याही गल्लीमध्ये घुसा, तुम्हाला सगळ्या समाजसुधारकांची आणि सगळ्या ऐतिहासिक व्यक्तींची नावं दिसतील. किंवा पुण्यामध्ये खूप सारे असे रोड आहेत किंवा खूप सारी वस्तू आहेत की ज्यांच्या घरावरती पाठे दिसतात पेठेमध्ये, की जे इतिहासाची साक्ष देण्यासाठी आज पण जिवंत आहेत. मग अर्थातच तो इतिहास सांगतोय पुण्यातून जात असताना की तुम्ही आम्हाला विसरू नका, आम्ही तुम्हाला मार्क देतो. त्या पाठ्या सांगून देतात. तर सारसबागेमध्ये मीटिंग भरली आणि इथं काय भरलं होतं, सांगितलं होतं की पर्वती मंदिराची एक समिती बनवली होती, पर्वती प्रवेशाची मंदिर समिती बनवली. आणि 1930 मध्ये आंबेडकरांनी या समितीला समर्थन दिलं होतं. अर्थातच हे पर्वती देवस्थानकडून पत्र आलं होतं. ते पत्र असं होतं की ही खाजगी मालमत्ता आहे, अर्थातच ही मालमत्ता पेशव्यांची आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला हे मंदिर ओपन करता येणार नाही. मग मंदिर ओपन करण्याची परंपरा किंवा संघर्ष कुठून सुरू होतो, तर
तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अंबादेवी मंदिर आहे अमरावतीचं, त्याचबरोबर नाशिकचं मंदिर आहे, त्यानंतर पंढरपूरचा सत्याग्रह आहे, त्याचबरोबर इथं पुण्याचा पर्वती देवस्थानचं मंदिर आहे, त्याचबरोबर महाड इथं मनुस्मृती जाळण्याचं आणि त्याचबरोबर इथं तलावामध्ये प्रवेश करण्याचं किंवा चवदार पाण्याचा सत्याग्रह. तर हे वेगवेगळे सत्याग्रहाचे इन्सिडेंट मी तुम्हाला सांगितले होते. यामध्ये गोपाळबाबा वलंगकर यांच्याबद्दल मी सांगितलं होतं की एक विनंतीपत्र लिहिलं होतं. विनंतीपत्र महार समुदायाला लष्करामध्ये भरती करून घ्या. लष्करामध्ये भरती ही 1897 पासून बंद केली होती. ऍक्च्युली 1890 मध्ये परत एकदा सुरू केली, परंतु 92-93 नंतर परत एकदा बंद केली. म्हणून काय केलं होतं तर 90 मध्ये त्यांनी पत्र वगैरे असं लिहिलेलं होतं. तर अनार्य दोष मंडळ हे त्यांचंच आहे. त्याचबरोबर इथं विटाळ विध्वंसन नावाचं पुस्तक सुद्धा न लक्षात ठेवा, विध्वंसक वेगळ्या व्यक्तीचं जातं. हे आहे 1888च्या मागाशी सांगितल्याप्रमाणे. आणि इथं विनंती पत्र लिहिलं होतं बॉम्बे सरकारला की आमच्या लोकांना सुद्धा लष्करामध्ये घेतलं पाहिजे. अर्थातच पहिले पत्रकार बहुजनामधले जर कोण असतील तर ते होते इथं गोपाळबाबा वलंगकर. आंबेडकर यांना काय म्हणायचे की हे चळवळीतील माझे वडील आहेत. ठीक आहे, हे किसन फागूजी बनसोडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वीचे चळवळीतील असणारे महत्वाचे व्यक्ती आणि स्वतः डॉक्टर आंबेडकर हे आहेत. अर्थातच शाहू फुले आंबेडकरांचे प्रश्न कव्हर करतोय, अर्थातच क्रांतिकारी घेतोय, कायदे पण घेतोय, म्हणजे सगळाच इतिहास आपण काय करतोय इथं कव्हर करतोय. म्हणजेच या इतिहासाच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना खूप सारी माहिती अर्थात प्रत्येक घटकाला आपण टच करतोय प्रत्येक अतिसंभाव्य प्रश्नांच्या सिरीजमधून. तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना आपल्या ग्रुपमध्ये आपल्या सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जर आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॅचेस आहेत. आता सध्या एक बॅच चालली कोणती तर ही रिव्हिजनची बॅच आहे. या रिव्हिजनच्या बॅचमध्ये जवळपास 12 व्हिडिओ दिलेले आहेत आणि ह्याची फी आहे 270 रुपयाची. फक्त काम काय करायचं, जर घ्यायची जर असेल तर स्पर्धाग्राम नावाचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि जर त्याबद्दल जर काही शंका येत असेल तुम्हाला तर ह्या ऑफिसच्या नंबरवरती फोन करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, बॅच घेतली तरी मला फोन करा, मेसेज करून सांगा. आणि जरी नाही घेतली तरी इतिहासाची जर काही अडचण असेल तर तुम्ही या नंबरवरती मेसेज करून कॉल टाइम घ्या आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तुमची शंका वगैरे मला सांगू शकता. ठीक आहे, अशा प्रकारचं काही महत्त्वाचं आहे. परवा संडेला मी एक रेस पाहायला गेलो होतो आणि ती रेस आतापर्यंत मी फक्त एक काल्पनिक उदाहरण बनवून सांगत होतो, परंतु त्यावेळी रेस बघत असताना एक मला जाणवलं की रेस सुरू असताना एका माणसाने काय केलं, माझ्या बाजूच्या की एका घोड्यावरती पैसे लावलेले होते आणि त्याला वाटत होतं काय की हा घोडा जिंकणार आहे, लाल टोपीवाला. परंतु गंमत अशी झाली की त्यानं या घोड्यावरती पैसे लावले होते आणि दुसराच घोडा जिंकला, म्हणजे हा घोडा जिंकून आला. आणि जिंकल्यानंतर त्याच्या तोंडातून काय आलं, एक शब्द आला होता की मी चुकीच्या घोड्यावरती पैसे लावले. अर्थातच हे उदाहरण मी पाठीमागच्याही लेक्चरमध्ये दिलं होतं. अर्थातच आपल्या घरून काय केलेलं की आपल्यावरती ठराविक काही पैसे लावलेले आहेत आणि म्हणून आपल्याला असं फील होऊ देऊ नका की चुकीच्या घोड्यावरती पैसे लावले. म्हणून तुम्हाला स्वतःला जर सिद्ध करायचं असेल, स्वतःला जर प्रसिद्ध करायचं असेल तर तुम्हाला स्वतःला सिद्धही करणं गरजेचं आहे. बरोबर, म्हणून स्वतःला सिद्ध करण्यामध्ये वेळ घालवा. प्रसिद्धी ही ऑटोमॅटिक मिळत जाते. तुमच्या अभ्यासाला जोड देण्यासाठी आम्ही सगळेजण तयार आहोत. फक्त अधिकारी होण्यासाठी तुम्ही तयार आहात आणि तुमच्यासाठी ट्रेनिंग सेंटर सुद्धा तयार आहेत. म्हणून 2022 हे वर्ष अभ्यासाचं जरी असलं तर 2023 हे वर्ष मात्र ट्रेनिंग सेंटरमध्ये घालवायचं तुम्हाला. आणि त्याच्यासाठी स्पर्धाग्राम असेल, मी इतिहासाचा मार्गदर्शक आणि आमच्या टीम आणि त्याचबरोबर ही ऑनलाईनची सगळी टीम आहे, हे तुमच्यासाठी अहोरात्र झटते. त्याचबरोबर तुम्हाला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. विश ऑल द बेस्ट.